अरे IMAचा फॉर्म भरलास का? लास्ट डेट जवळ आली आहे. डॅड, आय एम नॉट इंटरेस्टेड इन आर्मी. आपलं बोलणं झालं या विषयावरती. वाय आर वी डिस्कसिंग इट अगेन? अरे आर्मी नाही मग दुसरं काय आहे बेटा? अरे तुझ्या पणजोबांपासून आजोबांपासून ते माझ्यापर्यंत आम्ही सगळे आर्मीत होतो. परंपरा आहे ती आपली. होती, संपली माझ्यापासून. तू तसं ठरवलंच असशील तर मी काय म्हणणार. पण आर्मी का नको? वाय नॉट? डॅड, कारण मला मेडल्स आवडत नाहीत, खास करून दुसऱ्याला मारून मिळाल्यावर. मेडल्स शत्रूंना मारल्याबद्दल मिळत नसतात, आपल्या लोकांना वाचवल्याबद्दल मिळतात. स्वकीयांना वाचवायला सुद्धा काळीज लागतं वाघाचं. सिव्हिल लाईफ इज बेटर डॅड. आणि आर्मी सोडूनही बरंच काही आहे करण्यासारखं. म्हणजे तू IMAचा फॉर्म भरणार नाहीयेस तर? सॉरी डॅड. ओके, तुझी इच्छा. नुसतं वाचू नको, आयुष्यात काहीतरी उपयोग कर त्याचा. हां समीर, 7 वाजता घरी. अरे तू विसरशील ना म्हणून फोन केला. हां, रघुला ना सांगते मी. काय? हो मग वाचलं ना म्हणजे काय? हो हो ठीक आहे चालेल. ओके दे. चल चल बाय, सी यू. हॅलो रघु. हां, अरे आज 7 वाजता घरी यायचं आहे. हां हे तुझं इंटरेस्टिंग काम आहे तर? जंगलात कुठल्या तरी गावात जाऊन मडी उकरायची. इंटरेस्टिंग माहीत नाही, पण वेगळं जरूर आहे. धानोरी, भारताच्या नकाशावर न दिसणारं एक छोटंसं गाव. आणि इंटरेस्टिंग पण आहेच. इसवी सन 1901 ब्रिटिश ट्रेजर ऑफिसर मिस्टर विलियम पार्कर, ब्रिटिश गव्हर्नमेंटने धानोरीमध्ये त्याला खास अपॉइंट केलं होतं. एवढ्याशा गावात ट्रेजरी ऑफिसर? साऊंड्स इंटरेस्टिंग. एक्झॅक्टली. तो तिथे 7 ते 8 वर्ष राहिला. त्या कालावधीतच त्याला एका हिंदू मुलीवर प्रेम पण झालं. पण काही कालावधीतच एका आजाराने ती मृत्यू गेली. आणि मग विलियमने ते गाव सोडलं. आणि ती मुलगी म्हणजे मीरा पार्कर, जिचं थडगं तुला उकरायचं, राईट? येस. म्हणजे तुला फक्त बघायचं आहे विलियम पार्कर, सो कॉल्ड ट्रेझरी ऑफिसर, एवढ्या छोट्या गावात नेमकं काय करत होता? नाही, मला हे बघायचंय त्याला यश आलं की नाही.
दख्खनचे फाकडे. दख्खनचे फाकडे? भारताचं वैभव व्यापारी म्हणून आलेल्या इंग्रजांच्या कल्पनेपलीकडचं होतं. भारतावर ताबा मिळवताच एका स्ट्रॅटेजिक प्लॅन प्रमाणे त्यांनी भारतभर पसरलेला खजिना लुटून ब्रिटनला पाठवण्यास सुरुवात केली. दख्खनचे फाकडे ही त्या दरम्यान एक जहाल क्रांतिकारी टोळी होती जी देशाचं वैभव वाचवण्यासाठी गावोगावी जाऊन तिथल्या देवळातला आणि किल्ल्यातला खजिना लपवून ठेवत होती. असं म्हणतात की गावातल्या एखाद्या जबाबदार घराण्याकडे या खजिन्याची माहिती असायची. ती माहिती पिढी दर पिढी घराण्यातल्या मोठ्या वारसाला यायची. वाचलंय मी. अँड यू नो व्हॉट, ह्या सगळ्या दंतकथा आहेत. पण तुला म्हणायचं आहे की दख्खनचे फाकडे कधी ऐकल्यासारखं नाही वाटत. विल्यम तिथे खजिन्यासाठीच गेला असणार. दुसरं काही कारण दिसत नाहीये. ब्रिटिश गव्हर्नमेंटने तिथे त्याला राहण्यासाठी चक्क गेस्ट हाऊस बांधलं होतं. पण तो खजिना परत केल्याची बातमी कशी नाही आली? केलाच नसेल, किंवा ब्रिटिश गव्हर्नमेंटला त्याचा सुगावा लागला असेल. ऑरेल्स तू म्हणतोयस तशा दंतकथाही असतील. आणि कोणी परत पण केलं असेल. सरकारनं मीडियापासून लपवलं पण असेल. तुला एवढी खात्री कशी? जुनी बुक्स, गुगल आणि आईची डायरी. आईने बरंच काम केलंय त्याच्यावर. आणि अरे, हे सगळं खोटं जरी असलं तरी विल्यमचा कोडा आहेच की. आणि कमॉन, मी आर्किओलॉजीची स्टुडंट आहे. दिस इज माय सब्जेक्ट. ओ मिस लारा क्रॉफ्ट, आम्ही काय इंडियाना जोन्स नाही आहोत. कमॉन गाईज, आय एम आस्किंग फॉर युअर कंपनी. आणि तसंही आता सुट्ट्या लागणारच आहेत. टेक इट ॲज अ पिकनिक. व्हॉट? इट विल बी फन. अरे काय यार हे, सुट्ट्यांमध्ये गोवा महाबळेश्वरला जायचं, काही पडलेली मंदिरं आणि गाडलेली मडी बघायला नाही, उकरायला बोलते ती. असं गावात जाऊन उकरायला लागलं ना मडी सगळ्यांच्या, तर जेलची हवा खावी लागेल. आणि गावाला चोप देतील तो वेगळाच. रघु आणि तू असताना कोण चोप देणार आहे आपल्याला? आणि गव्हर्नमेंटची बाजू इज टेकन केअर ऑफ. बाबांना सांगून गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची सोय आणि आर्किओलॉजी डिपार्टमेंटकडून सर्वेची परवानगी मिळालेली आहे. हे बरं आहे. बाप कलेक्टर असला ना की सगळी कामं कशी इझी होतात. यु नो, इट इज इम्पॉर्टंट टू मी. आईचं अर्धवट राहिलेलं काम आहे. आय हॅव टू डू इट. बाय द वे, वी आर लिव्हिंग ऑन सॅटर्डे. कॅन्सल युअर ऑल प्लॅन्स, ओके? आय हॅव नो प्लॅन्स. फक्त काय पुस्तकं संपवायची आहेत वाचून, बस. ओके. हो, पण एका अटीवर. येस सर. गाडी माझी घ्यायची. मी काही मॉडिफिकेशन्स केली आहेत आणि त्याची एक लॉंग ड्राईव्ह टेस्ट घ्यायची आहे. बाय ऑल मीन्स. आणि टेस्ट ड्रायव्हर मी आहे. बाय ऑल मीन्स आय एम नॉट कमिंग. याची खटारा गाडी आहे आणि त्याला मी धक्का मारत बसणार नाहीये. पहिले खटारा तुझी बाईक. आता बघच, अरे फेरारी पण झक मारेल माझ्या गाडी पुढे. 3 दिवसात आपण परत यायचो. प्रॉमिस? का रे, 3 दिवसच का? नेक्स्ट फ्रायडेला माझी मीटिंग आहे. कार्बोरेटर आणि इंजिनमध्ये काही बदल केलेत त्या संदर्भात. मागच्या वर्षी पण हेच ऐकलंय. हो, पण आता फिक्स झालंय. 40 ते 50% जास्त फ्युएल इफिशियंट विथ 20% लेस एमिशन आणि नो पॉवर लॉस. अरे आता इको फ्रेंडलीची फॅशन आहे. आता बघच, एकदा काही मीटिंग होऊ दे, मग मला कोणी थांबूच शकत नाही. तसंही तुला कोणीच थांबवू शकत नाही.
नाहीतरी खूप बोललो आता. चलो मला निघायला हवं. सॅटर्डे फिक्स राईट. यप. या चल बाय बाय. बाय. चल बाय. बाय गाईज. आय थिंक आपण रस्ता चुकलोय. गॉड. छाईला आता तुला काय झालं? इथे मोबाईलला सिग्नल पण नाहीये. शिट यार, ही मोबाईलची रेंज. शिट. गुगल मॅप पण बघू शकत नाही. नो सिग्नल. आता काय? आता काय, एवढ्या लांब तर आलोच आहोत ना. थोडं अजून पुढे जाऊन बघूया. गाव दिसलं की विचारू. आणि परत जायला पण सकाळ होईल. देन लेट्स गो. आता तुला तर समज माहितीये बघ, घरात नाही ज्वारी अन काकत रेडिओ मारी असं झालंय. आता तुझ्याशिवाय आणि माझ्या म्हातारीशिवाय हाय कोण मला, नाही का? हा घे, अजून घे. अगं आई ग, मेलो ग. आली वाटतं म्हस. काय? बस बस आली वाटतो असं म्हणलो मी. बस बस. आणि काय ग, किती वेळ वाट पाहिजे तुझी? होय, मी कोणणार तुझी? मला नाही झप्पीन म्हशीला पप्पी वय. मी कवा नाही म्हणलो तुला. गप. मला काय मोकळं रान आहे का? समद्यांना चुकवून लपत छपत यावं लागतं ना व. हा, तुझं काय जाते तोंड वाजवायला? तेच म्हणतो म्या किती दिवस अजून नुसतं तोंड वाजवायचं? जवर बँड वाजत नाही तवर. आता बँडवाला कुठून आणू हुडकून? अरे म्हणजे जवर लगीन होत नाही तवर. हा लगीन. मग करून टाकून लगीन. त्यात काय? काय करू? हा, त्या गौरीला काय चारा टाकायचंय का? लगीन करायचंय लगीन. गौरीचं? अरे गौरीचं नाही, मग आपलं. हा, आपलं लगीन. मला बी हेच आयटम भेटले प्रेम करायला. अरे माझ्या राजा, म्हशीतनं बाहेर ये. आलो आलो आलो. हा, माझ्या बाने लगीन ठरवलंय. आईला, तुझ्या बाला या वयात लगीन सुचत वय? ए मुडद्या, बाच नाही, मग माझे लगीन. तुझं लगीन? तुझं? वय, ते बी वडगावच्या मध्या संघ. मला न विचारता? तू काय भटजी आहे का तुला विचारून ठरवायला? ते बी आहेच म्हणा. हा? ए पण तुला सांगून ठेवतो, हा, असं काही झालं ना तर मी आग लावीन साऱ्या जगाला. हा हा, राहू द्या. आग लावायला चाललाय. काडी पेटीची काडी नाही पेटवताय तुला, जगाला आग लावतोय. ए पण असं नाही करायचं. आपलं डोसकं सटकलं ना. गप्प आहे गप. डोसकं सटकल्यावर एवढी हिंमत दाखवतो तर नाही की पळवून मर्दावानी. नेलं असतं ग. पण काय? पण या गौरीचं काय होणार? का? आई हाय की तिची काळजी घ्यायला. आणि आपल्या आई बाला काय वाटल? अरे आपण काय कायमचं पळून जाणार आहे का? हे बघ, आपण कुठंतरी पळून जाऊ, लगीन करू. समजा इथलं शांत झालं ना की येऊ परत. कसं? तू म्हणते ते बराबर आहे. हा, चल आज सांच्यालाच जाऊ पळून. शाब्बास रे माझ्या वाघ्या. आईला या म्हशीच्या. काय? तुला नाही म्हणलो ग, गौरीला म्हणलो. हा.
फुलवे माझ्या जीवाची कालवा काला होती या. दिल जैसे बेचैन हो गया है. का र? अगं असं काय करती? आपण असं अचानक निघून गेल्यावर माझ्या आईचं आणि गौरीचं कसं होणार? तू गप गुमान चल बघू चल. आणि हातात काय तुझ्या? हे वय डोरला आहे माझ्या आईचं. बा गेल्यापासून डब्यातच पडून होतं, मग घेऊन आलो. लई झाक दिसतंय. चल. फुलवे तुझं बा आपल्याला हुडकत आला वाटतं. आता आपलं काही खरं नाही. चल चल चल. अरे, थांब चल गप गुमान. गॉट लकी यार, कोणीतरी भेटलं या रस्त्यावर. आईला ओ धानुरीला जाणारा रस्ता हाच का? धानोरी वय वय योच आहे. हा धानोरीला चालला जाणू. नाही नाही, कोपरण्याला चालल्यात येईन धानरी विचारत्यात. काय बोलती तू? तसं नव. आम्ही बी धानोरीला चाललोय ना म्हणून विचारलं. वय वय. आणि हे कवा ठरलं? आताच. तू गप बस की जरा. धानोरी एवढ्या उशिरा? ते बस चुकली ना. लई उशीर थांबलो होतो, काय भेटली नाही बघा. एक काम करा, तुम्ही आमच्या बरोबर चला. हा म्हणजे रस्ता शोधायला पण मदत होईल. हा हा चालेल की. चालेल. चल रे. मी चढतो आधी. हा. अयो हे असतंय वय. बर बर जमलं बाप्पा. बस इथंच बस. धानोरीला काय काम आहे? आम्ही पळून चाललोय. पळून? ते वळून वळून हा वळून. गावची पायवाट सोडून थोडस वळून चाललो होतो. तेच. हा. अच्छा. आणि ते कसं आहे ना, तेवढ्यात बस चुकली बघा. तेवढ्यात. हा काय करणार ना, रोजगारी माणसं आम्ही. धानोरीला कुठं काम भेटतं का नाही ते बघायला चाललोय बघा. मग राहणार कुठे तिकडे? ते आता शोधायचं. हा शोधू. हा धानोरीला पोचायला किती वेळ लागेल? जवळच आहे. हा कोंबडा आरळूस तर पोचू आपण. हा छे आईला बोंबला. आता गाडीचा झोपायला लागणार. शामी, मी थोड्या वेळानं ड्राईव्ह करतो. ओके. एनिवेज तुम्ही धानोरीलाच चालला आहात तर तुम्ही आमच्या बरोबरच राहा. म्हणजे तुम्हालाही काम मिळेल आणि आम्हालाही मदत होईल. होय होय चालेल की. एक्सक्यूज मी. काय माणसं दिसेना झाली बरे तुला. सॉरी. हा सॉरी काय सॉरी? आधी झक मारी नंतर सॉरी आणि मेलोस तो म्हणजे. आणि कोण तुम्ही? आणि इकडे कशाला आलाय झक मारा, ते बी एवढ्या पावसाचं? आम्ही इथे सरकारी कामासाठी आलो.
म्हणजे ते लेडी पार्करच्या संदर्भात तुम्हीच का? हो आम्हीच. मग ओके, तर सांगायचं नाही का तसं? मी पांडू हवालदार, या गावचा पोलीस. इकडे साहेब बी मीच आणि हवालदार बी मीच. या घ्या गेस्ट हाऊसच्या किल्ल्या. इथनं सरळ पुढे जायचं. डावीकडे एक छोटी वाट आहे, 3 किलोमीटर आत जायचं. तिथेच गेस्ट हाऊस सापडेल तुम्हाला. तुम्ही वा पुढं, येतो जरा एक चक्कर टाकून. थँक्यू हवालदार साहेब. आव थांबा थांबा थांबा. अरे अरे, काय भूतभीत लागलं का मागे? आव तसं नाही, मला सांगा गेलेली माणसं कोण होती? सरकारी आहेत का? सरकारी नाही आहेत, पण सरकारी परवानगी आहे त्यांच्याकडे. हम्म, आणि तुला रे काय करायचे नसत्या चौकशा? मला काय करायचं त्यांच्याशी? अहो मगाशी मी वड्याकडला चाललो होतो, मला वाटलं ते ग्राम स्वच्छता अभियानवाले तेच आले का काय. अहो मग मी काय टाकला तांब्यान सुटलं पळत. जा अंघोळ करून ये जा. पतली मागून मागून केस पिकली. देवा कुठे अडकिलो देवा. चल जा अंघोळ करून ये जा. आता आंघोळ कशाला? हे पूजा, हे बघ. ओ सॉरी. इट्स ओके. आएगा 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 आने वाला आएगा. काय रे नाव काय तुझं? तसं तर मला गणू म्हणतात, पण नाव आहे गणपती. विचारलं तेवढंच बोलायचं, समजलं का? हा. नमस्कार हवालदार साहेब. नमस्कार मंडळी. कसं काय वाटलं गेस्ट हाऊस? नाही फार जुनं आहे म्हणून विचारलं. काही प्रॉब्लेम असेल तर सांगा, बघतो मी काय करायचं ते. पूजा तुम्हीच ना? हो मीच. हे दोघं? हा समीर आणि हा रघु मित्र आहेत माझे. आणि हा गणू, ही फुलवा. कामाच्या शोधात होते, म्हटलं चला आमच्या बरोबर. कामाच्या शोधात? हा. ते बी धानोरीला? मुक्काम कुठला आपला? ते निप्पाणीच आहे आम्ही. हा. अहो मजुरी करत फिरतोय. बरं बरं. हे बघा, ही जागा एकदम सामसूम आहे. गावातलं कोणी इकडे फिरकत सुद्धा नाही. मोबाईलची रेंज दूर दूरपर्यंत नाही. टेलिफोन तर या गेस्ट हाऊसला कधी बसलाच नाही. खरं सांगायचं तर कोणी सरकारी अधिकारी इकडे फिरकत सुद्धा नाही. जागा जरा जास्त शांत आहे. पुस्तक वाचण्यासाठी एकदम अरे perfect. गावात हे असंच असतं, आणि मग हे तर जंगलच आहे. नुसतं जंगल नाही, मग काय भूतभीत आहे काय? दिसतो तितका मूर्ख नाहीस तू, म्हणून तर कोणी इकडे फिरकत नाही. काही पण भूत वगैरे काही नसतात. भूत नसतं? मग हा हात काय भूतानं नाही तर काय धुतानं मोडला का? 4 पुस्तकं वाचून शाना झालास का? पुस्तकं वाचाय शांत जागा आहे म्हणा. निघाल तुझी पुस्तकं बाहेर. हे बघा, मी एक पोलीस अधिकारी नाही तर एक तुमच्यापेक्षा वयानं मोठा आहे म्हणून सांगतो. सोडा हे सगळं आणि जावा इकडनं. काय भूत भूत लावलंय? हवालदार साहेब, आम्ही तुमच्या भूताला त्रास नाही देणार. आमचं काम झालं की आम्ही निघालो. हां, आता गावातल्या इतर प्राण्यांना आणि लोकांनाही आमचा त्रास नाही होणार. अहो त्यांना त्रास सोडा हो, तुम्हालाच काय झालं तर जबाबदार कोण? तुमच्याकडे सरकारी परवानगी नसती ना तर तुम्हाला 1 मिनिट सुद्धा इथे टिकू दिलं नसतं. पण आमच्याकडे परवानगी आहे, त्यामुळे आता आम्हाला मदत करा.
आणि मिसेस पारकरचं थडगं कुठे आहे ते दाखवा. लेडी पारकर. चला. ह्या तुमच्या पारकरबाई. आणि ही जी वाट जाते ना, इथनं सरळ 20 मिनिटं गेलं की तिथं देऊळ लागतं. हां, पण मी तिकडे येणार नाही. तुम्ही आहे आणि तुमचं काम आहे. थँक्यू हवालदार साहेब. हो थांबा. लगेच हात कुठं घालता? जमीनदार साहेबाची परवानगी घ्यावी लागेल. ही सगळी जागा त्यांच्या मालकीची आहे, बाळासाहेब इनामदाराच्या. त्यांच्या परवानगीशिवाय इथे कुत्र बी पाय वर करत नाही. बाळासाहेब. ठीक आहे, आम्ही आजच भेटतो त्यांना आणि मगच काम सुरू करू. नाही नाही, मालक कोणाला बी भेटत नाहीत. त्यांची आता आरामाची वेळ झाली. अहो पण जरा ऐकून तरी घ्या, आमचं थोडं काम. नमस्कार, मी पूजा. हा रघु आणि हा समीर. काय काम काढलं पोरानं? मी आर्किओलॉजीची स्टुडंट आहे आणि धानोरी गावाचं इतिहासात एक विशेष स्थान आहे, पण इथे विशेष असं काही संशोधन झालेलं नाही आहे आणि आम्ही त्याच संदर्भात अभ्यास करण्यासाठी इथे आलोय. मग इथे पुरातन शिवमंदिराचे अवशेष आहेत आणि आम्हाला त्याचाच अभ्यास करायचा आहे. म्हणून तुमची परवानगी? माझी तशी सरकारी परवानगी आहे आमच्याकडे. दिली, परवानगी दिली, पण जरा जपून. अवशेष असले तरी श्रद्धेचे आहेत, स्वप्नांचे, विश्वासाचे, देवळाचे, दगडाचे. आम्ही पूर्ण काळजी घेऊ. आमचा कोणालाच कसलाही त्रास नाही होणार.
आम्ही राम्या. जी मालक. हा राम्या, जंगलातलं वातावरण बरोबर नाही. गावातली माणसंही दुधानं धुतलेली नाही आहेत. तुम्ही शहरातून आले, आमचे पाहुणेच. तेव्हा देवळात काही करायचं असेल तर आम्हाला बरोबर घ्या. नाही, तशी काही गरज नाहीये. विचारत नाही, सांगतोय. धोंड्या, त्यांना बसायला सांग आणि त्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था कर. माणूस काही बरोबर वाटत नाही मला. तुला काय त्याच्याबरोबर राहायचं आहे? मिळाली ना परवानगी? काय पाहुणं, झाली का भेट बाळासाहेबाची? झाली. एक विचारू का? दोन विचाराव. काय काम काढलं तू बाळासाहेबाकडं? काय हो नावाडी काका, माणूस कसा आहे? आता भेटून आलायच की. जायच्या आधी विचारायचं होतं. आणि कसं आहे, ते तुमचं काम काय आहे त्यावर ठरणार नाही का? नाही, तसं गावकऱ्यांसाठी चांगलाच माणूस आहे, पण खरं सांगायचं म्हणजे मोठ्या माणसाबद्दल आम्ही काय बोलू नाही आणि तुम्ही काय ऐकू नाही. आम्ही लेडी पार्कर आणि जुन्या मंदिरावर संशोधन करायला इथे आलोय. त्याच संदर्भात त्यांना भेटायला गेलो होतो. जुनं मंदिर? त्या नादाला लागू नका. अहो, चांगल्या माणसाची माती झाली तिथं. असं म्हणत्यात ती लेडी पार्कर अजून रात्रीची तिथं हिंडत्या. आणि थोरलं जमीनदार ते बी मंदिराची राखण करत्यात. थोरले जमीनदार? होय, देव माणूस. पर काय झालं? अपघात, घाटात गाडी उलटली. पर बोलणारे काय बी बोलतात. काय बोलतात? अरे हम थे वो थे और समा रंगीन, समझ गए ना? जाना था जापान, पहुंच गए धनुरी, समझ गए ना? अगं फुलवे, जरा दार उघड. दादला झाला नाहीस का रे माझा? दिसत नाही का? भाकरी बडवीते मी. उघडलं बघी ना? यायला माझं काही खरं नाही. रात को दात नहीं घास्या, कालवन में मीठ नहीं टाक्या. कैसी बायको मिला रे साला, सब पचका हुया. आता कोण आलं काय माहित. काय रे, दार उघडायला एवढा वेळ? अहो, भाकरी नाही का बडवत होतो. हां, यो भाकरी करत होता आणि मी इथं बसून गाणी म्हणत होती. काय होत आई? मिळाली का ती परवानगी? हो, मिळाली ना. पण पण काय ताई? ती वापरायची की नाही हाच एक प्रश्न. जानी, दाल में कुछ काला लगता है. करणोबा, पुरी दाल ही काली है. वय वय, मी बी गावात गेलतो सामान आणायला. लोक काय वंगाळ बोलत होती. जंगलात भूताबिताचा वावर आहे म्हणे. ओ पाहुणे, इकडे. तुम्ही 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 तेच ना सकाळी भूत बघितल्यागत पळत गेले होते? हा हा. अहो, पण भूत हा, तुम्हासनी काय माहिती पाहुणं? काय भेटेल तुम्हाला बी. अहो, तुम्ही गेस्ट हाऊसला राहायला आलाय ना? हा, मग तर नक्कीच भेटेल. अहो, सांच्याला कोणी फिरकत नाही तिकडं. बापरे. थोरलं इनामदार, 3 वर्ष झालं त्यांना मरून. अजून बी रातच्याला येतात तिकडं. काय म्हणता? अहो, गावातलं रातच्याला कोणी बाहेर फिरकत अरे नाही.
सकाळी 6च्या नंतर आणि सांच्याला 8च्या आधी समधी काम उरकून घेतात. अहो तुम्हाला म्हणून सांगतो, एकदा असाच मी गेलो होतो यारवाळी. कोण आहे? शिरपती, शिरपती. मी तर म्हणतो आपण इथून गेलेलंच बरं. अरे हितनं कुठं जातोस? आलेलं काम करायला नको का त्यासनी? अहो याचं काय ऐकता तुम्ही? डोसक्यात याच्या काही एक भूत आहे का? वय वय, भूतांना धरलं म्हणजे कळेल तुला भूत काय असतं ते. काय बी करा पण इथून चला. आलंच का भूत परत तुझ्या तोंडात? अरे भूत वगैरे काही नसतं. माणसाने मृत्यूच्या भीतीने आत्म्याची निर्मिती केली आणि त्यानंतर तुझे ते देव दानव भूत पिशाच आपोआप निर्माण होत गेले. अशा कारणानं घाबरून कसं चालेल? मग कोणत्या कारणाने घाबरून चालेल? भीती भूताची नाहीये रे, भूताटकीची आहे. सकाळी देवळात जाऊन पाहू त्या भूताला. तू इथेच थांब. वय
द्रविडियन. राष्ट्रकूट. पाली मार्किंग्स आहेत. किती साल असावं? इफ आय एम राईट 7th century AD. अनबिलिव्हेबल. आपण 1,500 ते 2,000 वर्ष मागे आलो. पण हे मंदिर अजून लपून कसं आहे? फुलवे फुलवे आता कुठं बसली दार उघडं सोडून? बघ ना. फुलवे ए फुलवे फुलवे ए फुलवे फुलवे फुलवे. काय रे? गाईज कम ऑन. रघु, तू हवालदारला बोलव. हो. जा लवकर. गणू, पूजा, आपण जंगलात शोधूया. कमा, लेट्स गो. हवालदार साहेब, तुम्ही हेडक्वार्टरला कळवा. आम्ही सगळं जंगल पालथं घातलंय, पण काही शोध लागला नाही. काय करायचं ते मला शिकवू नकोस. गायब केली का गायब झाली? तुमचं काही सामान गेलंय का बघा पहिले. हवालदार साहेब, असं कसं बोलताय तुम्ही? चांगली माणसं आहेत ती. गावातली सिच्युएशन दिसत नाहीये का तुम्हाला? आणि नवऱ्याला सोडून कुठे जाणार आहे ती? चांगली माणसं. गाव कुठलं म्हणालास? निप्पाणी ना? चांगलीच चौकशी करतो तुझी. हे काय चालवलं हवालदार साहेब? खऱ्या किडनॅपरची चौकशी सोडून तुम्ही चांगल्या माणसांवर संशय घेताय. चांगली नसल तर चांगलं, चोर असल तर बरं, पळून गेली नसल तर इथून उचलणार एकच, जंगलातलं भूत. काय तुम्ही भूत भूत लावलंय? या डोळ्यांनी स्वतः पाहिलंय भूत. अरे पांडू, कोण आहे? पांडू, ऐक, या जंगलात जो आला त्याला भूतानं झपाटलं. मारुती कुंभार.
पेड्यांच्या इस्पितळात दाखल करावं लागलं त्याला. पाटलांची हौसा 4 दिवस बेशुद्ध होती. बिचारी जळणाया गेली होती. अशी अनेक उदाहरणं आहेत. तुम्ही परत जा. मी बघतो फुलवाचं काय करायचं ते. शोधून काही उपयोग नाही. मी तुमचा रिपोर्ट लिहितो. आता काय? हवालदार म्हणतोय ते बरोबर आहे. शी इज नॉट अवर रिस्पॉन्सिबिलिटी. आपण या भानगडीत पडायलाच नको आहे. परिस्थिती बिघडण्या अगोदरच इथून निघून गेलेलं बरं. असं नका बोलू. मी एकटा कुठे कुठे शोधायचं तिला. यो हवालदार मला जेलात टाकायचा आणि माझ्या फुलवेचं काही बरं वाईट झालं तर. समीर, तू म्हणतोयस ते बरोबर असेल कदाचित, पण मी थांबतेय. ती आपली जबाबदारी आहे, कारण ती आपल्या बरोबर आहे. आता तिला घेतल्याशिवाय मी परत जाणार नाही. काय वेडेपणा आहे हा? तुम्ही ऐकलंय काय चालू आहे इथे ते. थोडा थंड डोक्याने विचार करा. हे पोलिसांचं काम आहे, आपलं नाही. पूजाचं बरोबर आहे समीर. मी तिच्याबरोबर थांबतोय. तुला जर भीती वाटत असेल तर तू जाऊ शकतोस. जीवावर उदार झालात तर तुम्ही. एक गोष्ट सांगतो, कोणत्याही गोष्टीचा डोक्यानं विचार करण्याच्या ऐवजी हृदयानं विचार कर, मग कळेल. आयुष्य म्हणजे जगण्या मरण्याचा खेळ नाही. ठीक आहे, पण थांबून करणार काय? भूताला कुठे शोधणार? आपण त्याला नाही शोधायचं, तोच आपल्याला शोधत येईल. निघालात जणू. एक महत्वाचं काम आहे जरा. मला एकटीला सोडून असलं कसलं महत्वाचं काम आहे? परत तुला कधीच एकटीला सोडून जावं लागणार नाही. इतकं महत्वाचं काम आहे. काय ते वेळ आल्यावर कळलंच तुला. कोण आहे तिकडे? कडू चल. रघु! गणू! रघु!
समीर समीर गडू पाणी आण. समीर पूजा 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 संपूर्ण रात्र छानून काढली, पण पूजा पूजा जशी काय अदृश्यच झाली. खुलवा किडनॅप झाली ना, तेव्हाच आपण इट्स स्टील नॉट लेट. आपण इथून जाऊया आणि मदत घेऊन परत येऊ. इथून जाऊ इथून जाऊ असं कसं जाणार? असं कसं जायचं? तू म्हणत होता ते ठीक आहे, आपण इथं जायला हवं होतं. पण आता कुणाबद्दल बोलतोय माहिती आहे ना तुला? हो, पूजा पूजाबद्दलच बोलतोय मी. आपल्याला जे काही शक्य होतं ते आपण केलं, पण आता जर पूजाला मदत करायची तर आपल्याला स्वतःला मदत मिळवणं गरजेचं झालं. वी आर नॉट ट्रेन पीपल टू डील विथ दिस सिच्युएशन. आपण हे गाव सोडलंच पाहिजे मदत मिळवण्यासाठी. आपल्याला फक्त पळून जायला कारण पाहिजे. होय, प्लॅन तर तसाच दिसतोय. पूजा आणि फुलवा कुठेत हे माहित नाही, आणि मदत मागण्यासाठी इथनं पळायचं. कुठल्या तोंडानं जाणार? मग तूच सांग काय करायचं ते. हे बघ, संपूर्ण जगाकडे तुझ्या लेन्सनं बघण्यापेक्षा स्वतःला एकदा आरशात बघ. चल गणू, पांडूकडनं काय मदत मिळते का बघू, मग शोध सुरू करू. चल. समीर, 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 समीर. समीर पळाला नाही. पळून नाही जाणार. काही झालं तरी आपल्याला सोडून जाणार नाही तो. मग? आणि त्याच्या वस्तू आहे नाही तेच. मग भूत? काही पण बोलू नकोस. काही पण? कळतंय ना तुला काय घडतंय ते? तुम्हाला दिसतंय? आता एक गोष्ट सांगतो, आपण भूताला पकडणार आणि त्यासाठी तुम्ही माझ्याबरोबर येणार. 3 लोक गायब झालीत, त्यात एक कलेक्टरची मुलगी आहे. तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील. घाबरवतोयस मला तू? प्रयत्नही करू नकोस. मी येणार, फक्त माझी ड्युटी म्हणून. चला.
फक्त जंगल आणि घाम. चला. काय झालं? तो बघ. काय झालं काय? झाडापलीकडे मी बघितले. मारी. गेस्ट हाऊस पासून पाठलाग करतोय मी त्याचा. खूप चपळ आहे. ही जागा त्याची आहे. आपण त्याला लपून पकडलं पाहिजे.
कंटाळले का साल्याला. कोण आहे काय बघू तर दे. सोडा. याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. अप्पासाहेब. अप्पासाहेब. अप्पासाहेबाचं भूत. होय होय, आठवतं मला. मेल्या आधी मला मला अप्पासाहेब म्हणायचे. अप्पासाहेब. होय होय, आठवलं मला. मी अप्पासाहेब या गावचा जमीनदार होतो. त्या परमेश्वराचा सेवक, भावाचा भाऊ बाळा. सरकार स्वस्त आहे की सरकारी माणसं? मला खूप लोकांची तोंड बंद करावी लागणार आहेत. 50-50. माझं डोकं फिरवू नका. 30% मिळतात ते खूप झाले. नाही तर दरवाजा उघडा आहे. ठीक आहे, पण आप्पासाहेब, ते बोलणार का? बोलतील, तुमच्याशीच बोलतील. शेवटी खजिन्याचं गुपित तुम्हालाच सांगावं लागणार नाही. अप्पा. बाळा, अरे काय चाललंय काय हे? असल्या सैतानाशी व्यवहार करायला लागलायस? कोण पाहता कोणती? आप्पा, तुम्हाला चांगला ठाऊक आहे कोण आहे तो सरकारी तट्टू. तुम्ही फक्त खजिना कुठं लपवला तेवढं सांगा. सरकार आणि प्रेसची तोंड बंद करणं ही त्याची जबाबदारी. आप्पा, आप्पा, ही सुवर्ण संधी आहे. आपल्या खानदानानं पिढ्यान पिढ्या हा खजिना जपला. आता वेळ आली आहे तो खजिना उपभोगण्याची. वय, आणि म्हणूनच मी तो खजिना गावकऱ्यांच्या सुपूर्द करणार आहे. आप्पा, स्वार्थी. इंद्रा शेजारी स्थान हवंय तुम्हाला. स्वार्थी. शेवटी प्रत्येक माणूस हा स्वार्थीच असतो. मेल्यानंतर स्वर्ग हवाय तुम्हाला, मेल्यानंतर. पण आप्पा, मी इथे या आयुष्यात जगणारा माणूस आहे. तुमच्या या आंधळ्या विश्वासानं तुम्हाला खरंच आंधळं बनवलं तर नाही ना? कुणासाठी असलं मूर्ख पाऊल उचलताय तुम्ही? या फडतूस लोकांसाठी? तुम्हाला काय वाटतं गावकऱ्यांची लायकी आहे ती? नाही, त्यांच्यासाठी नाही, स्वतःसाठी चाललंय हे सगळं. इंद्रा शेजारी स्थान हवंय तुम्हाला. मेल्यानंतर काय होतं कोणास ठाऊक, जर होत असेल तर. पण आप्पा, मी या आयुष्यात जगणारा माणूस आहे. माझा स्वर्गही इथंच, माझं नरकही इथंच. सत्ता संपत्ती असेल तर स्वर्ग, नसेल तर नरक. आपण दोघं समान आहोत आप्पा. हो, मला जिवंतपणी स्वर्ग हवा आहे, तर तुम्हाला मेल्यानंतर स्वर्ग हवा आहे. मी वास्तवात जगतो तर तुम्ही स्वप्नात जगता आहात.
कीव येते, खरंच कीव येते मला तुमच्या विचारांची. अहो खजिना आपला कधीच नव्हता. आपण फक्त राखणदार. आलो ना, 5 पिढ्या राखण करत आलो. मग आता कोणाच्या मालकीचा झाला खजिना? अहो येताना कोण काय घेऊन आलंय? सगळं मातीतूनच आलं म्हणताय ना. तरी पण मग असं का? काही जण राज आहे, काही जण भिकारी. आप्पा जो ज्या गोष्टीवरती हक्क सांगतो ती गोष्ट त्याची नक्की होते. फक्त हक्क सांगायला जिगर असावी लागते, जिगर. खजिना तर मी नक्की मिळवणारच. मला कुणीही अडवू शकत नाही, तुम्ही सुद्धा नाही. बाळा, शुद्धीवर आहेस का? शुद्धीवर तर मी नेहमीच होतो. शुद्ध तुमची हरवली आहे. मग त्यानंतर काय झालं? त्यानंतर बाळा घाबरला आणि त्याच्या माणसांच्या मदतीनं मला बहुतेक गाडीत टाकलं. तिला दरीमध्ये टाकलो. हो, त्यांना वाटलं मी मेलो. गावकऱ्यांना समजलं मी मेलो. पण माझा प्रयत्नही सापडला त्यांना. मी तिथंच होतो. मी गाडीतून बाहेर पडलो वाटतं. हो, 2 दिवस नाही कदाचित 3 दिवस मी शुद्ध होतो. हो. मग तुम्ही परत गावात का नाही आला? आलो होतो. तूच होता त्यो. मला बघून पळून गेला. वय मदत नाही केली यानं मला. आणि तो नावी भूत समजला मला. भूत माझा नाईलाज झाला. बाळा असं वागला. माझ्या विरोधात केला. आणि ते सरकारी अधिकारी भ्रष्ट निघाले. काय करणार मी? पण नाही, पक्का निर्धार केला, खजिना वाचवायचा. एवढे दिवस खजिना परत का केला नाही मग? तू केला असता? केला असता? तुम्हाला वाटतं भूताला घाबरतात ही जनावरं? एकदा एकाला मारला, मोकळ्या हातानं आणि खाल्ला. हो, त्याच्या कळपा पुढं. पण मग पुन्हा जवळ नाही आली. हो, तुम्हाला एक गुपित सांगतो. ही जनावरं भूतावर विश्वास ठेवतात. हो, आणि माणसं भूताला बनवतात.
येड लागलं याला. ए माझी फुलवा कुठे आहे सांग. माझी फुलवा कुठे आहे? फुलवा? कोण फुलवा? माझी फुलवा कुठे आहे सांग. कळालं नाही तर तुला, त्याच्याकडे फुलवा नाही की पूजा नाही. आपण भूताचाच पाठलाग करत होतो. माझी माणसं खजिन्याच्या शिकारीला जातात. पण तीच शिकार होऊन येतात भीतीची. भीती चांगली असते. चांगली काय होतं लोकांना भीती दावली तर? लोक भयान होत्यात. आपण सापाला का मारतो तर आपण त्याला घाबरतो. दोन गोष्टीला कधी बी मारता येत नाही. एक, जो कधी जन्मलाच नाही, आणि दुसरं, जो आधीच मेलेला आहे. पण तू तुला या गोष्टीला मारायची गरजच नाही. तुझा या विचारावरती विश्वासच नाही. मला जे हवंय ते मिळवायची योग्यता फक्त तुझ्यामध्ये आहे. पण हो, तू भाग्यवान पण आहेस. इतकी सगळी माणसं तुझ्या मदतीला आहेत. मग काय ठरवलंस? तयार आहेस ना? का नसणार? आपले मार्ग वेगळे, ध्येय एकच. मी तयार आहे. तुमचं ध्येय तर साध्य होईल. मला काय मिळेल? तू जीव गमावणार नाही याची खात्री. तुम्हाला वाटतं मला मारणं इतकं सोपं आहे? गावात छोटे मोठे गुन्हे केले असतील तुम्ही, कदाचित पचवलेही असतील. पण मला हात लावाल तर अख्खं डिपार्टमेंट इथे गोळा होईल बाळासाहेब. ते तुम्हाला पचणारही नाही आणि झेपणारही नाही. त्यापेक्षा माझा सहभाग. तो तुम्हाला सोयीस्कर पडेल. आणि सहभाग हवा असेल तर किंमत मोजावी लागेल.
पचणार नाही. आता बघ, मी काय पचवलंय ते. राम्या, येऊन ये रे तिला. सोड मला. सोड. आ! फुलवा, तिचा याच्याशी काय काहीही संबंध नाही. ठाऊक आहे मला. पण हो राम्या, तू समजून तिला उचलून आणलं. पहिलवानी डोकं. किंवा तरी काय करणार. त्यात ती तुझ्या कापड्यात होती, दुसऱ्याच्या कापड्यात. आता समजलं तुला दुसऱ्याच्या जागी गेल्यावर काय होतं ते. येणार साजन माझा. सोडा मला. सोड. सोडा. गड्या. गड्या वाचव. गड्या. सोडा मला. सोडा. सोडा गड्या. ताई, Don't touch my stuff again. तुम्हाला काय वाटलं मला हिची फिकीर आहे? तुमचं काम होईल. किंमत 25%. आवडलीस. एकदम एकदम माझ्यासारखी. मालक, या पोरीचं काय करायचं? आता हेही तुला सांगायला पाहिजे काय? राम्या, राम्या, मी दगाबाज आहे, खुनी आहे, बाईलवेडा आहे, दारुडे आहे, पण एक गोष्ट नाही, बलात्कारी. मला कायदा कोर्ट कचेरी नकोय. मी जोपर्यंत खजिना मिळवून माझा वाटा घेऊन जात नाही तोपर्यंत हिलाच काय, कोणालाच काही होता कामा नये. मी इथून गेल्यावर तुम्हाला हवं ते करा. मंजूर? मंजूर. याचा उपयोग होईल. राम्या, मी सांगते तेवढं आणि फक्त तेवढंच करायचं. कासरे आणि फावडे घ्या. आणि हो, चेहऱ्यावर जरा हसू आणा. खजिना शोधायला चाललोय आपण देवळात.
कसला विचार करताय? मंजुळे, तू कधी स्वर्ग पाहिलायस? तुम्ही पण ना. आता मेल्याशिवाय आजवर स्वर्ग दिसलाय का कुणाला? खोट आहे, साप खोट आहे ते. असं ते म्हणतात. सगळ्यांनीच स्वर्गात जाऊ नये जिवंत असताना म्हणून. मंजुळे, मी जाणार, आपण जाणार, पण त्यासाठी खूप मोठी ताकद लागते. ज्याला ते पाप म्हणतात ते करायची ताकद. स्वर्ग बघायचा असेल तर पाप करावंच लागतं. काय बोलताय तुम्ही? काय पाप? काय केलं तुम्ही? मंजुळे, प्रत्येक खजिन्याला एक राखणदार असतो. साप, नाग, शैतान. आधी त्या राखणदाराला मारावं लागतं, मगच तुम्ही त्या खजिन्याचे मालक होऊ शकता. मी साप राखणदाराला कधीच संपवलंय. त्या खजिन्याचा पत्ता अजून मला ठाऊक नाही. मिळेल, आज ना उद्या मिळेल. सापडलाय. तो मला खजिना मिळवून देऊ शकेल. कदाचित खूप लालची असावी किंवा चलाक किंवा दोन्ही असावी माझ्यासारखी. तुम्ही आज हे काय बोलताय? मला काही समजेना असं झालंय. कोणाला शोधली? कुठं शोधली? नाही, मी नाही शोधली, तीच शोधत आली. कोण आहे? कोण आहे तिकडे? सोडून चाल. रघु! रघु! गणू! रघु! पण का केलं तुम्ही असं? सगळंच तर आहे आपल्याकडं, मग अजून काय हवंय तुम्हासनी? हा स्वर्ग नाही का तुमच्यासाठी? स्वर्ग? मंजुळे, आम्ही तुझ्या बरोबर असतो तेवढाच वेळ आमचा स्वर्ग. पण तुझ्या विनाही आमचा जग आहे, जे नरकाहूनही फार भयानक आहे.
सापडला. किती दिस लपणार? खजिना सापडला. हो, बाळासाहेबांना खजिना सापडलाच शेवटी. जमीनदार आता आणखी श्रीमंत होणार. अरे, थांबलात का? मजा करा. मला माहिती आहे तुझा डाव. आमच्यात भांड लावायचा विचार हाय. इथंच गाडली असती, पण साहेबांनी अजून तुला संपवायला सांगितलेलं नाही. गाडली असती. 25% माझे आहेत. मला निघायला हवंय. एका ठिकाणी पोचायचंय. कुठं? मी बी येते तुमच्या संग. तुमची सोबत करेन. मंजुळे, तू आजपर्यंत माझी खूप मदत केलीस, पण आता नको. बरं, यायचंच असेल थोड्या वेळाने ये. गोडाऊन मध्ये ये. थँक्यू मॅम. थँक्यू व्हेरी मच. त्यासनी काय बी होणार नाही. वायदा करा माझ्याशी. मी कसला वायदा करणार? हा, पण मी माफ करतो त्याला. त्यानं जे माझ्याशी केलं त्याच्याबद्दल. बाकी त्याचं कर्मच ठरवेल. हो, चला, गोडाऊनला जायचं ना. मी तर गोडाऊन विसरलोच होतो. चला.
फुलवा फुलवा उठ फुलवा उठ फुलवा उठ डोळे उघड फुलवा पळतेस मला फसवतेस अजून तुम्हाला ओळखलं नाहीस ओठ ओठ बोल कुठं आहेत माझी माणसं कुठं आहे राम्या काय केलं माझ्या माणसांचं बोल हो अशी आहे ओ तुला काय वाटलं सोडणार नाही तुला
एक पोरगी तुमच्या तावडीतून निष्ठून जाते यासाठी पोचतो का मी तुम्हाला? तू हार मानणार नाहीस होय? आपण जिंकू शकत नाही हे माहीत असून सुद्धा. राम्या. जी मालक. खजिना शोधला का राहीन? होय मालक. अरे अरे अरे, तू तुझं काम केलंस पण शब्द पाळला नाहीस. माझ्यासारखीच वाटली होतीस. छोट्या मोठ्या तत्वांसाठी न थांबणारी, जिगर आवडायला लागली होतीस. पण एका मोलकरणीसाठी तू अशीच आहेस? काही तुझी चाल आहे का जुनी परतफेड? का तुझी तत्व आडवी आली? 25% घेऊन निघून गेली असतीस, पण नाही. काही लोक आपल्या मनाचं ऐकून फसतात ना, ती अशी नाही. राम्या, घेऊन जा दोघींना आणि फेकून द्या दरीवरून. सोड. शेवटी खात्री पटली. मी माणूस असल्याची खात्रीनं माणूस आहे. खबरदार कोणी पुढे याल तर. अरे अरे चाल गप चाल. इट्स लॉक्ड. शिट, बाहेरनं बंद दिसतंय. सोडा मला. बाळासाहेब सोडा मला. शेजारी स्थान हवाय. सोडा. खजिना शोधताय. चाल. इथे आहे तो स्वर्ग. बंदुकीने सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत बाळासाहेब. होतात. बंदुकीनं सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, पण फक्त बंदुकीच्या पुढं असणाऱ्याचे. गे ओढ चाप. चालव गोळी, संपव सगळं. ओढ. चालव म्हणतो ना. बंदुकीचा चाप ओढायला सुद्धा तुझी तत्व आडवी येतात. हे असं करण्याची काही गरज नाहीये. गरज आहे, गरज आहे. बघू अप्पासाहेबांचा विश्वास किती सार्थ ठरतो ते. स्वर्ग नाही, नरक तर बघू. बाळासाहेब आवडलीस बाळासाहेब. एकदम माझ्यासारखी.